हॅलो नमस्कार. आज माझ्या व्हिडिओचा आवाज पूर्ण गेलाय. तो शूट करताना काय झालं नक्की मला कळलं नाही. शूटिंग सगळं पूर्ण झाल्यावर कळलं की त्याचा आवाज नाहीये, त्यामुळे मी हा व्हॉइस ओव्हर देतेय. मी तिथे जे बोललीये ते मला आता काही आठवत नाहीये. पण आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे त्याचं नाव आहे बटाट्याचं घरटं. ही रेसिपी माझी नाहीये, मी पण ती कुठेतरी बघितलीये, पण मला ती आवडली आणि मला असं वाटलं की माझ्या सगळ्या लोकांसाठी ती बनवावी, म्हणून मी ती बनवलीये. तर चला बनवूया बटाट्याचं घरटं. आणि त्यासाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे ते मी आता तुम्हाला सांगते. बटाट्याचं घरटं या आपल्या युनिक डिशसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 3 उकडलेले बटाटे, कांदा, मीठ, मिरपूड, जिरपूड, जिरेपूड, लाल मिरची पावडर, आपण खीर करतो त्या शेवया आहेत या, कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा. या सगळ्याचं प्रमाण चवीप्रमाणे आणि आपल्या आपल्या काय म्हणूया किती बटाटे आहेत त्या क्वांटिटीप्रमाणे बदलेल. आता आपण हे बटाटे किसून घेऊयात. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ, थोडीशी मिरपूड, जिरेपूड, लाल मिरची पावडर, आणि भरपूर कोथिंबीर. जो बटाटा आपण किसून घेतलाय त्यातला थोडासा बटाटा मी बाजूला काढून घेतेय आणि मग सगळं मिक्स करून घेते. बटाटा मी थोडासा काढून घेतलाय, तो नंतर आपल्याला डेकोरेशन साठी लागणार आहे. आणि मग हे सगळं घातलं, हे छान मिक्स करून घेऊया. आता हे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा असं एकत्र करून घेऊया. आधी 1-1 चमचा घ्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची अशी एक पातळ काय म्हणूया आपण पेस्ट सारखं बनवून घ्यायचं. पाणी बेतानी घाला, एकदम घातलं तर फारच पातळ होईल. होणार काही नाही, त्यात पुन्हा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालायला लागेल. आता हे जे बटाट्याचं आपण बनवून घेतलंय ते थोडंसं हातात घेऊया. छोटी छोटी अशी घरटी करून घेऊया. अशी म्हणजे वाटी करून घ्यायची की अशी छान बटाट्याचे गोल वाट्या करून घेतल्यात मी. आणि आता ह्याला आपण ही जी पेस्ट केली आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची, ती सगळीकडे लावून घेऊया. ती सगळीकडे लागली पाहिजे, तरच ते घरटं तयार होणार आहे. ते कसं तर मी तुम्हाला सांगते. हा थोडी कसरत आहे, पण मी तुम्हाला खरोखर सांगते ते कमाल लागणार आहे. बघा तुम्ही, म्हणजे तुम्ही करून पण बघा. त्याला सगळीकडनं लागेल एवढंच लावा, खूप पण नको, म्हणजे नाही तर चव पण छान येणार नाही. बटाट्याची ही घरटी आता तयार आहे. ती आता आपण छान गरम तेलात खरपूस अशी तळून घेऊयात. पलटी करायची घाई करू नका, व्यवस्थित वरनं तेल टाका. ते छान घट्ट झालं कीच पलटा. ही आपली घरटी मस्त तळून तयार आहे. आता डेकोरेशन करूया. तो जो मी थोडासा बटाटा उकडलेला बाजूला काढला होता त्याच्यापासून मी त्याची छोटीशी अशी अंडी करून घेतली. काही नाही, म्हणजे असे छोटे छोटे 2 गोळे करून घेतले. हे बघा, त्याच्यात थोडंसं मीठ घाला त्या बटाट्यामध्ये आणि करून घ्या. आमच्याकडे ना असं काही मी वेगळं काही बनवलं की त्याचा रिपोर्ट मला माझा धाकटा लेक मयंक हा आवर्जून देत असतो, चांगला किंवा वाईट. तर तो लकीली घरात आहे म्हणून मी त्याला बोलवलं होतं. आम्ही दोघांनी जरा छान गप्पा मारल्या होत्या, पण त्या परत एकदा साऊंड गेल्यामुळे काही तुम्हाला ऐकू येणं शक्य नाही. ही आमची बिस्कॉफ चोंबडी, कुठेही खाण्याचा वास आला की लगेच येत असते. हे जे मी काय आणि मयंक बोलतोय ते आता मलाही आठवत नाहीये, त्यामुळे त्याचा मी व्हॉइस ओव्हर देऊ नाही शकत आहे. पण येस, मी ते बनवलं होतं आणि ते त्याला खायला दिलं. जरा चेहरा त्याचा हसरा दिसतोय, म्हणजे ते बघून खरोखरच छान दिसतंय.
आणि अर्थात त्याला ते खूप आवडलं कारण खरं सांगायचं तर खूप काही सॉलिड असा त्याच्या मागे काय म्हणूया मेहनत असं नाहीये, पण बटाट्याचं असल्यामुळे ते एक तर सगळ्यांना आवडणार आहे आणि काहीतरी दिसायला जरा ते युनिक दिसतंय. नावही त्याचं बटाट्याचं घरटं असं असल्यामुळे जरा मज्जा आली मला पण करताना. पावसाळा चालू आहे सध्या. पावसाळ्यामध्ये नक्की तुम्ही हे दुपारी 4-5 वाजता असं करू शकता सगळ्यांना खायला. हे बघा मी त्याला ते खायला घातलं आणि त्याला ते खूप आवडलंय हा, बाय द वे खरंच आवडलं होतं. येस, त्यांनी मला मार्क दिलेले होते बहुतेक, काहीतरी मी त्याला विचारलं होतं किती मार्क आहेत, तुम्ही म्हणला होता 10 पैकी 10. येस मयंक आमच्याकडे कुठल्याही पदार्थाची करेक्ट परीक्षा करून सांगतो आम्हाला सगळ्यांना, बाहेर गेलो हॉटेलमध्ये तरीही किंवा घरी मी काही बनवलं तरीही. तर येस सगळ्यांना थँक्यू सो मच आणि परत एकदा सॉरी आवाज गेल्याबद्दल. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान खणखणीत आवाजात. तोपर्यंत बाय बाय.